कांद्याची चमचमीत भाजी। ही भाजी करण्यासाठी साहित्य आहे कांदा। अशा प्रकारे आपण हा कांदा फोडी करून घेतल्यात, अशा कापूनही कांदा घेतला आहे। शिमला मिरची, टोमॅटो, बेसन, मीठ, कोथिंबीर, धणे जिरे पूड, थोडासा गरम मसाला, मोहरी, जिरं, लसूण, लाल तिखट, हळद। करायला सोपी आणि चवीला एकदम छान। मोहरी, लसूण, कांदा आणि शिमला मिरची। या कांद्यासोबतच आपण हा पण कांदा पटकन मऊ होण्यासाठी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे, म्हणजे कांदा पटकन मऊ होतो। गुलाबीसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांद्याला थोडा गुलाबीसर रंग आला त्यानंतर आपण याच्यात टोमॅटो टाकून घेणार आहे। या ठिकाणी तुम्ही टोमॅटोची प्युरी करून सुद्धा वापरू शकता, परंतु मला फोडी घालून भाजी करायची आहे टोमॅटोची, त्यामुळे मी इथे टोमॅटोच्या फोडी घातल्या आहेत। झाकण ठेवून 5 मिनिटं आपण वाफवून घ्यायचं आहे। वाफेमध्ये भाजी छान शिजेल। आता याच्यात थोडीशी हळद टाकून घ्यायची, लाल तिखट, किती प्रमाणात तुम्हाला तिखट घालायचं आहे, कमी जास्त, झणझणीत हवी असेल थोडं जास्त घाला। हे धणे जिरे पूड आणि थोडासा गरम मसाला आहे। पुन्हा आपण परत वाफ द्यायला ठेवायचं आहे। आता या भाजीमध्ये तुम्ही दही सुद्धा घालू शकता। ज्यांना आवडत असेल त्यांनी या भाजीमध्ये दही घालून घ्यायचे, 1 वाटी, जास्त आंबट नाही, अगदी मध्यम असलेलं। आणि शेंगदाण्याचं कूटही घालून घेतात। दही, शेंगदाण्याचं कूट तुम्हाला जसं आवडत असेल त्या पद्धतीने करायचे। आता मी याच्यामध्ये बेसन घालते। बेसन घालून भाजी आपण छान परतवून घेतली आहे, सगळं मिक्स करून घेतलं आहे। आता तुम्हाला जर दही घालायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी दही घालायचं आहे 1 वाटी, आणि छान परत भाजी दही घालून परतून घ्यायची। त्यानंतर त्याच्यात शेंगदाण्याचं कूट अर्धी वाटी घालायचं आहे, थोडंसं असं जाडसर करमरीत भाजून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट। पण मी दही आणि कूट ह्याचा वापर इथे आत्ता करत नाही आहे, अतिशय छान लागते, पण मला आज अशीच भाजी करायची आहे त्यामुळे मी त्याचा उपयोग नाही केला आहे। आता थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी टाकून आपण पुन्हा परतून घेतोय, कारण कांदा व्यवस्थित शिजायला पाहिजे म्हणून थोड्या पाण्याची त्याला आवश्यकता आहे। आणि आता आपण पुन्हा ताटली ठेवून भाजी वाफायला ठेवू। झाकण ठेवल्यामुळे भाजी अशी छान वाफेमध्ये शिजते।
जवळजवळ 1 वाटी पाणी आपण भाजी शिजण्यासाठी टाकून घेतलंय, तरच तो कांदा छान शिजतो. भाजी अगदी सुकी हवी असेल तुम्हाला, कोरडी, तर हे पाणी आटवून घ्यायचं आहे. आणि नाहीतर असंच थोडंसं प्रमाणात जर लिक्विड हवं असेल तर अशा प्रमाणामध्ये ही भाजी शिजवून झालेली आहे. तुम्ही बघू शकता आता भाजीचं पाणी हे आता आटलं आहे आणि अगदी व्यवस्थित भाजी तयार झाली आहे. जास्त पाणी पण नाही आणि जास्त कोरडी पण नाही. चपाती बरोबर, भाकरी बरोबर खायला अतिशय छान लागते. वरून थोडी कोथिंबीर घालून घ्यायची. तेव्हा तयार आहे आपली कांद्याची चटपटीत झणझणीत भाजी. भातासोबत, भाकरी चपातीसोबत ही भाजी अतिशय छान लागते. करून बघा आणि रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.